माझ्या आयुष्यातला सगळ्यात खडतर प्रवास आजचा असेल. गाव दे काय बाबा गाडी परत वेच उतरायची तिकडून तरी आता तिकडून म्हणजे उरलीची बेत अब दिल थाम के बैठी है क्योंकि आने वाला है ये रोड, देख सकते हो. जय जोहार. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका. मित्रांनो, खतरनाक अशा ट्रॅव्हलवरती आज मी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आजचा ट्रॅव्हल असणार आहे वागरणवाडीचा प्रवास. वागरणवाडीचा जो डोंगर आहे ना, एकदम खतरनाक असा विलेज आहे, खतरनाक असा प्लेस आहे. आणि विलेज सिरीजचा एकदम सगळ्यात डेंजरस, सगळ्यात बॅड न्यूज म्हणजे आपल्या कॅमेऱ्यामधली जी मेमोरी कार्ड आहे ना, हे बघा, त्याच्यामध्ये मेमरी ऑलरेडी इन्सर्ट केलेली आहे तरी पण दाखवत नाही. सो आत्तापर्यंतचा आपला फुटेज राहतोय की जातोय तोच मला टेन्शन आलं आहे. मेमरी कार्ड गेला तरी चालेल पण फुटेज राहायला पाहिजे. आणि मित्रांनो, सगळ्यात खतरनाक टास्क आला आहे आपला. अब दिल थाम के बैठी है क्योंकि आने वाला है ये रोड, देख सकते हो. ओ माय गॉड, अरे बापरे, बघू रस्ता बघा. सो मित्रांनो, घनदाट अशा जंगलामध्ये मी एकटा ट्रॅव्हल करतोय आणि अशा घनदाट अशा रोडमध्ये ट्रॅव्हल करतोय. हा आहे वागरणवाडीचा रस्ता. तर स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष गेली तरी आमचा आदिवासी बांधव अजून ह्याच रोडने प्रवास करतोय. विरार अलिबाग कॉरिडॉर होतोय, 200 करोड एका किलोमीटरला खर्च करतोय. इथे 5 कोटीमध्ये फक्त अख्खा रस्ता होईल. तर सो प्लीज ही व्हिडिओ व्हायरल करा. महिलांची डिलिव्हरी असतील किंवा आजारी पेशंट असतील, त्यांना अक्षरशः लाकडाला झोळी बांधून खाली उतरवायचो. हॉस्पिटल नागोटणे इथून कित्येक किलोमीटर दूर आहे. गंगवण्याचा गाव दे काय बाबा गाडी परत वेच उतरायची तिकडून तरी आता तिकडून म्हणजे उरलीची बेत. तर आपलं डिसिजन चेंज झालेलं आहे. आपली बाईक बघा तिकडे, हेल्मेट घेऊन वरती चाललोय, बाईक तिकडेच ठेवतोय. आपण आता पायी चालत जाणार आहोत, कारण मला आता इथं जी वागरणवाडीची माणसं भेटली ना, त्यांनी सजेशन दिलं, तू परत गाडी उतरवणार असशील तरच गाडी चढव, कारण उतरताना पाऊस जर पडला तर भयानक अशी अवस्था होते. त्याच्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स मी मनावर घेतला, त्यांचं सजेशन मनावर घेतलं आणि मी आता पायी चालत जातोय. अंगावाट घामाचं पूर आणि वागरणवाडी गाव लय दूर, शायर पण झालो लगेच. तर अजून आपल्याला अर्धा तास चालत जायला लागणार आहे गावामध्ये वागरणवाडीच्या. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात खडतर प्रवास आजचा असेल. चालत जातोय. देख सकते हो कितना ब्यूटीफुल रोड है. ह्याला बोलतात हेवी ड्राइवर. और यहाँ देख सकते हो गुलाबी फूल है. अभी मैं हिंदी ब्लॉगर बन गया. देखो सोनके का फूल भी है. आगे जा रहा हूँ. खतरनाक ड्राइवर. चौकात जा, कंगवण्याचा. हो, जा चौकात. क्रॉसिंग बघा, क्रॉसिंग. काय ना, जाऊ दे काय आम्ही.
व्हिडिओ तुम्ही बघत असाल कुठेही बघत असाल तर व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून हा रस्ता झाला पाहिजे, कारण खूप बेकार अशी हालत होते या रोडनी जाताना. गाड्यांची तर होतेच, पण जेव्हा आजारी माणसं होतात ना तर बेकार कंडिशन असते. कारण ती आता मला माणसं भेटली ना, ती बोलली की आम्ही झोळी वगैरे करून झोळीमध्ये बांधून आजारी पेशंट उतरवतोय, कारण ऑप्शन नसतो रात्री अपरात्री किंवा आजारी झाले. मित्रांनो, फायनली आपला डोंगर चढून पूर्ण झाला आहे. बघू शकता इकडे कपडे बिछाना वगैरे धुतलेले आहेत, म्हणजे आपण हे समजून चालायचं का आपण गावाच्या जवळ आहोत. तर थोडं मन एकदम शांत झालं आहे हे बिछाना बघून धुतलेली. आता जवळ आपल्याला गाव म्हणजे एक 5-1 मिनटामध्ये पोहोचू असं वाटतंय. अनोळखी ठिकाण असल्यामुळे माहिती नाही किती लांब आहे ते गाव. रस्त्यात जे पण भेटतात ना त्यांना विचारतोय मी गाव किती लांब आहे. खतरनाक नजारा दिसतोय हे बघा. ओ माय गॉड. आत्तापर्यंतच्या माझ्या ट्रॅव्हलमधला सगळ्यात भयानक ट्रॅव्हल आजचा होता. सगळ्यात खतरनाक प्रवास आजचा होता. माझी जीभसुद्धा पलटत नाही एवढा थकलो मी. माझ्यासाठी गुड न्यूज आहे, घरांची कौलं दिसत आहेत हे बघा. बाबू सामो अरे मा वागरणवाडी आलू, वागरणवाडी पोचलू मा ही वागरणवाडी. हो, आणि तुम्ही कुणक जाता? कुणक तरी जाता हो. हो मा दूरचा मग पाहुणे आलो. आणि शाळेत कुणक जाता तुम्ही? वाळूलेल पालील. हां, नाव काय तुझा? नितेश नियो बाबू आलियन.